सिंदेवाही तालुक्यातील सिंगडझरी गावात दिनांक 12 जानेवारी रोजी दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांना गॅस्ट्रो डायरियाची लागण होणे ही कोणतीही अपघाती घटना नसून ती थेट प्रशासनाच्या हलगर्जीपणा व निष्क्रियतेमुळे घडलेली गंभीर बाब आहे। 1.5 वर्षांपासून ग्रामपंचायत बरखास्त असून सध्या प्रशासक राज असताना देखील नागरिकांच्या आरोग्याची साधी काळजी घेतली जात नाहीये। यामुळे प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालंय। गावातील संभाजी पोवणकार यांच्या घराजवळील हातपंपावर 2 वर्षांपूर्वी सोलर पॅनल व 3000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली होती। मात्र या टाकीचा 2 वर्षांपासून एकदाही स्वच्छता न करणे ही गंभीर प्रशासकीय चूक असून याची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर येते। नागरिकांनी स्वतः पाहणी केली असता टाकीमध्ये केर कचरा व सडलेले घाणेरडे पदार्थ आढळून आले। हे प्रशासनासाठी लज्जास्पद वास्तव्य आहे। गावाची नळ पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून बंद आहे। याची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचे कर्तव्य प्रशासनाचे असताना ते पूर्णपणे दुर्लक्षित राहिले। परिणामी गावाचे मध्यभागी असलेल्या या सोलर हात पंपावरच संपूर्ण गावाला अवलंबून राहावे लागले। प्रशासनाला हे माहीत असताना पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, टाकीची नियमित स्वच्छता किंवा आरोग्य सर्वेक्षण कधीच करण्यात आलेले नाही। अधिक गंभीर बाब म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून गावातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाहीये। या नाल्याचे साचलेले दूषित पाणी थेट भूगर्भात झिरपून हातपंपात मिसळते। त्यामुळेच गॅस्ट्रो सारख्या संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती निर्माण होण्यास प्रशासनात जबाबदार असून याकडे दुर्लक्ष करणे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। घटना उघडकीस आल्यानंतर हातपंपाचे पाणी पिण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि फलक लावण्यात आले। मात्र आजार पसरल्यानंतर उचललेली ही पावले म्हणजे प्रशासनाच्या अपयशांवर पडदा टाकण्याची केवळ देखावा असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये। गावात 3 ठिकाणी सोलर हातपंप असले तरी अस्वच्छता, देखभाल अभावी आणि नियोजन शून्य कारभारामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सध्या गावात सर्वच घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। या संबंधाने आरोग्य अधिकारी वासेरा यांना फोन लावले असता फोन बंद अवस्थेत होते। यावरून स्पष्ट होते की आरोग्य अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी नेत्रेत असल्याचं सोंग करीत असतो। या संबंधाने गट विकास अधिकारी आत्मज मोरे यांना संपर्क साधले असता फोन उचलले नाही। यावरून पंचायत समिती सिंदेवाही विभाग प्रमुख किती कर्तव्यदक्ष आहे हे स्पष्ट होते। अशा अधिकाऱ्यांवर जनतेचा जीवाला हानी पोहोचवण्याचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये। प्रशासक राज असताना शासनाच्या मूलभूत सेवा देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले। या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, नाल्याची साफसफाई करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय पथक पाठवून संपूर्ण गावाची तपासणी करावी। स्वराज न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी तहावली सय्यद चंद्रपूर।